महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण दिसतंय। महापौर कुणाचा आणि इतर पदांबाबत काय या संदर्भात महायुतीमध्ये तिढा कायम असल्याची चर्चा आहे। नेमक्या काय अडचणी येत आहेत सविस्तर पाहूयात। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत। तर महापालिका निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळू शकतो। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण असल्याचं दिसतंय। महापौर कुणाचा आणि इतर पदांबाबत काय या संदर्भातही तिढा कायम आहे। याशिवाय जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेकडे आहेत, त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे। तर आधीच्या निवडणुकीत जिथे आमदार जिंकलाय ती जागा त्याला असा हा फॉर्म्युला वापरण्यास देखील अडचणी येत आहेत। यासह युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील शक्यता अधिक आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता आहे असंही बोललं जात आहे। तर 131 जागांच्या पालिकेमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मुंबई पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला पाहिजेत, यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून समजतंय। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर चव्हाणांची शिंदेंसोबत 2 तास बैठक झाली। दोघांमध्ये पालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। तर युतीसाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार। 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादीला पाहिजेत। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील। जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच। शेवटी मुंबईकर हा शून्य आहे। महापौर महायुतीचा असेल, महायुती जोरदारपणे जिंकेल। तर महायुती एकत्र लढण्याच्या चर्चांवर विरोधकांनी टीका केली। एकनाथराव शिंदेंची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेंबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। तिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल। राज्याच्या जनतेची तिजोरी लुटायसाठी हे तीनही चोर मौसरे भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि लोक आता यांना घरी पाठवायची तयारी करतील। दरम्यान महायुतीमध्ये ठरल्यानंतर सुद्धा पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरूच आहे। एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरल्यानंतर शिंदे सेनेतनं इनकमिंग सुरूच असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत शिंदेंचे पदाधिकारी भाजपात गेले।
मीरा भाईंदरमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झालाय. शिंदेंच्या सेनेसह ठाकरेंच्याही पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी भाजपात प्रवेश झाला. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही संघटना आणि पक्ष खूप मोठ्या संख्येने वाढलाय आणि ज्याप्रमाणे झपाट्याने मीरा भाईंदर शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल, केंद्र सरकार असेल, ज्याप्रमाणे विकास होतो त्याप्रमाणे एक मात्र विश्वास कुठल्याही पक्षावर आहे ते भाजप. आज असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं सदस्य व्हावं आणि जनहितामध्ये आपली सहभागी द्यावी. आज प्रीतीताई पाटीलनी या निमित्ताने त्यांचे जेवढे महिला मंडळ ग्रुप होते त्या सर्वांना या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि या भागामध्ये आता मला संपूर्ण विश्वास आहे की संघटना अजून बळकट होईल. आता जाऊयात पुण्यामध्ये. पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन तयार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री सोमवारी 3,000 कोटींच्या कामांचा शुभारंभ करणार आहेत. दरम्यान आचारसंहिता लागण्याच्या आधीच कामांचं उद्घाटन होणार आहे. स्थायी समितीकडून यासाठी जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरीही मिळाली आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधीच भाजपकडून या कामांचा धडाका सध्या पाहायला मिळतोय. आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक होणार आहे. येत्या आठवड्यामध्ये 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दोन्ही पालिकांसंदर्भात चर्चा होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विनाच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.